जमीन म्हणजे नुसती लँड नसते. तुम्ही हे असे उपटसुंबासारखे येता आणि त्या उलट्या काळजाच्या सरकारच्या सांगण्यानं आमच्या जमिनीला दोऱ्या लावता. तुम्ही हे असे उपटसुंबासारखे येता आणि त्या उलट्या काळजाच्या सरकारच्या सांगण्यानं आमच्या जमिनीला दोऱ्या लावता. आमच्या जमिनीला तुमच्या दोऱ्या. कशाचं संपादन लावलंय हे? कशाचं पुनर्वसन? अरे असं एकाएक कोणाला फेकता येतं का त्याच्या वावराबाहेर? कचकन तोडून टाकता येतं का वावराचं नातं? वावराचा कुठं मोबदला असतो का? वावराचा तुमच्यापैकी कोणीतरी असेल ना शेतकऱ्याच्या पोटचं. वावर म्हणजे नुसती जमीन नसते, नुसती लँड नसते. आमच्या शेकडो पिढ्या जगल्या तिथे. आमच्या शेकडो पिढ्या जगल्या तिथे. या वावरात नुसती पिकं वाढलेली नाहीयेत. या वावरात नुसती पिकं वाढलेली नाहीयेत. आमच्या हजारो पिढ्या वाढल्यात, जगल्यात या वावरात. आमच्या हजारो पिढ्या वाढल्यात, जगल्यात या वावरात. त्या सगळ्यांची हाडं राख मिसळली या मातीत. त्या सगळ्यांची हाडं राख मिसळली या मातीत. शेतकऱ्यांचे डोकं वावरापेक्षा मोठं नसतं असं म्हणतात. शेतकऱ्याचं डोकं वावरापेक्षा मोठं नसतं म्हणतात. आमचं डोकंच काय, जगणं सुद्धा वावरापेक्षा मोठं नाही. ही वावरं घेऊन तुम्ही काय वाढवणार आहात आम्हाला माहित नाही. ही वावरं घेऊन तुम्ही काय वाढवणार आहात आम्हाला माहित नाही. मात्र तुम्ही आमचं जगणं खुडत आहात हे नक्की. वावर घेताय म्हणजे तुम्ही आमचे झाडं पण घेताय. वावर घेताय म्हणजे तुम्ही आमचं जित्राप पण घेताय. वावर घेताय म्हणजे तुम्ही आमची विहीर पण घेताय. हे वावर, ही झाडं, ही विहीर, हे जित्राप, हे सगळं आमचं जगणं आहे. या जगण्यावर तुम्हाला हक्क सांगण्याचा खरंच अधिकार आहे का? वावर वहितीत न ठेवून विकास होत असतो का कृषीप्रधान देशात? वावरात लोक घुसून तुम्ही कोणत्या रस्त्याला लावणार आहात आम्हाला? अरे जमीन म्हणजे नुसती लँड नसते. ही जमीन आमच्या शेकडो पिढ्यांचा इतिहास आहे, भूगोल आहे, आमचं शास्त्र तेच आहे, आमचं पुराण तेच आहे. दुर्बिणीनं नका बघू, दुर्बिणीनं नका बघू, माझ्या नजरेनं बघा. दुर्बिणीनं नका बघू, माझ्या नजरेनं बघा. नजरेच्या एका टप्प्यात अख्खं वावर मला गर्भाशयासारखं दिसतं आईच्या. नजरेच्या एका टप्प्यात अख्खं वावर मला गर्भाशयासारखं दिसतं आईच्या. आणि गर्भाशयाचं कधी संपादन होत नसतं, गर्भाशयाचं कधी संपादन होतं.